तर आमचे प्रतिनिधी शुभम कोळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहेत। आपण त्यांच्याकडून तिथला आढावा घेणार आहोत। शुभम, सध्याचं काय चित्र आहे? मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथे एकवटलेले आहेत, वाजत गाजत टाळ वाजवत सध्या त्यांचं आंदोलन सुरू आहे। मराठा बांधवांची गर्दी या ठिकाणी होत आहे। आपण पाहिलं आता या ठिकाणी आलेले आहे। या बेलापूरमधून देखील शेकडो मराठा बांधव जे आहेत या सीएसएम रेल्वे स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत आणि हलगीचा नाद जेवण असेल संपूर्ण थाटामाटात हे मराठा बांधव या रेल्वे स्थानकामध्ये येत आहेत। परंतु या कारणामुळे मोठी गैरसोय कुठेतरी या रेल्वे प्रशासन, कारण ज्या प्रकारे मराठा बांधव या ठिकाणी संपूर्ण रेल्वे परिसरामध्ये त्यांनी थाट मांडलेला आहे त्याची रेल्वे प्रशासनाला गैरसोय होत आहे। रेल्वेचा जो कोपरा आहे, जो किनारा आहे, त्या भागावरून रेल्वे प्रवाशांना वाट काढावी लागत आहे आणि याचमुळे एक मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जी आहे कुठेतरी नाकारता येत नाही। परंतु खबरदारी म्हणून ठिकठिकाणी जे आहे ते पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे। आपण पाहिलं तर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर जे आहे ते या ठिकाणी या मराठा बांधवांनी लगबगलेलं असेल, गच्च भरलेलं असेल। एरवी हे रेल्वे स्थानक सीएसएमटी जे आहेत ते प्रवाशांनी गजबजलेलं असेल, परंतु यंदा मात्र मराठा बांधवांनी गजबजलेलं पाहायला मिळते। कुठेतरी रेल्वे प्रवाशांनी जे आहे सीएसएमटी स्टेशनला पाठ फिरवत जे आहे ती रस्ते वाहतुकीचा पर्यायी मार्ग कुठेतरी शोधत आहेत, परंतु तिकडे देखील त्यांना अतिरिक्त ताण जो आहे तो सोसावा लागत आहे। परंतु सध्याची स्थिती पाहिली तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी परिस्थिती हाताळण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। नुकतेच या ठिकाणी मध्य रेल्वेचे जे सीपी आहेत राकेश क्षीरसागर त्यांनी देखील भेट दिली। त्यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर 200 पेक्षाही अधिक पोलीस आणि सीआरपी वेगळे अशी तुकडी या ठिकाणी नेमलेली आहे आणि संपूर्ण घटनेवरती जे आहे ते नियंत्रण ठेवण्याचं काम सध्या या ठिकाणी करण्यात येत आहे। पण पाहिलं तर आता या ठिकाणी आणखीन एक ट्रेन आलेली आहे आणि या ट्रेनमधून देखील जेव्हा प्रवासी उतरतील तेव्हा त्यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागेल, कारण मराठा बांधव जे आहे ते हलगीच्या चालावरती नाचत या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरामध्ये गर्दी करतात आणि रेल्वे स्थानकाच्या किनाऱ्यावरून जे आहे ते सर्व प्रवाशांना वाट काढावी लागते आणि यामुळे अनेक अडचणींना जे आहे ते या रेल्वे प्रवाशांना सकाळच्या सुमारास पीक आवरला जे आहे ते सामोरे जावं लागतंय। अगदी शुभम, तर आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे मराठा आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात। हलगीच्या नादावर त्यांनी ठेका धरलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जे कामाच्या निमित्तानं प्रवासी येत आहेत त्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय इथे झालेली आपल्याला दिसते। गाड्या येत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होत असल्यामुळे सध्या इथे प्रवासी पाठ फिरवत आहेत। रस्ते मार्गाचा त्यांच्याकडून उपयोग केला जातोय। धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी।